सांस्कृतिक टोला आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योगधंदे गुजरातच्या चरणी वाहणाऱ्या सरकारला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा अशा आशयाचा जो बॅनर आहे तो शशिकांत शिंदे यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आपण पाहतोय की कैलास पाटील त्यासोबतच महेश शिंदे, ज्योती गायकवाड आणि इतर जे आमदार आहेत, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार हे सगळे आता पायऱ्यांवरती दाखल झालेले आहेत। तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून विधान भवनांच्या पायऱ्यावरती आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। अभिजात मराठी भाषेचा केवळ गाजावाजा केला जातोय, मात्र 255 मराठी शाळा बंद केल्या जातात अशा आशयाचे हे बॅनर पोस्टर्स घेऊन या ठिकाणी आता विरोधक जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या कामातही भ्रष्टाचार करून महाराष्ट्राची मान शर्मेने घालण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी होत आहे अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की उपरोधिक टोला लगावत आता विरोधक जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यावरती आक्रमक झाल्याचं चित्र आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आज मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता, मात्र त्या ठिकाणी विरोधकच पोहोचले नाही असा आरोप जो आहे तो भाजपचे आमदार करतायत। मात्र विरोधक जे आहेत ते आता पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात। महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योगधंदे गुजरातच्या चरणी वाहणाऱ्या महायुती सरकारला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असा उपरोधिक शुभेच्छा ज्या आहेत त्या या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय